तुम्हाला माहिती आहे का, राजा दशरथला फक्त 4 पुत्रच नव्हते तर एक कन्याही होती. ती कन्या श्रीरामाची मोठी बहीण शांता होती. श्रीराम जन्माच्या देवी योजनेत तिने खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघताय सूत्र चॅनेल. रामायणाच्या 5व्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तसं तर अयोध्यामध्ये सर्व काही ठीक होतं, पण राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी चिंतित होते. ते आपले मंत्री सुमंत्र याच्यासोबत बोलत असतात की मला एक अनुष्ठान करायचं आहे पुत्रप्राप्तीसाठी. तेव्हा त्यांचे मंत्री त्यांना सांगतात की मी एक इतिहास ऐकलाय सनत कुमारांकडून आणि ऋषींकडून की जर ऋषी श्रिंग अयोध्यामध्ये येऊन पुत्रकामेष्टी यज्ञ करतील तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आणि इथूनच एक सुंदर कथा चालू होते. अंग देशाचा राजा राजा रोमपाद हे राजा दशरथचे मित्र होते, पण त्यांना एकच दुःख होतं की त्यांना एकही संतान नव्हती. आपल्या मित्राचं दुःख ओळखून राजा दशरथांनी आपली कन्या शांता हिला दत्तक दिली. शांता अंग देशामध्येच मोठी होते. काही काळानंतर अंग देशामध्ये खूप दुष्काळ पडतो, पाऊस थांबतो आणि शेतीचं फार नुकसान होतं. तेव्हा काही ऋषींनी राजाला सांगितलं की राजा, जर ऋषी श्रिंग मुनी तुमच्या राज्यात आले तरच पाऊस पडेल. मग राजा रोमपाद या विचारात पडतात की ऋषी श्रिंग मुनीला अंग देशामध्ये कसं आणायचं. त्याआधी तुम्हाला मी हे सांगते की ऋषी श्रिंग मुनी कोण होते. ऋषी विभांडकचे पुत्र होते ऋषी श्रिंग. ते आपल्या वडिलांसोबतच एका आश्रममध्ये वनामध्ये राहायचे. त्यांचं संपूर्ण जीवन हे वनामध्ये राहून गेलेलं, त्याच्यामुळे त्यांचा संबंध कधी स्त्री जातीशी नव्हता. त्यांना अंगदेशामध्ये आणण्यासाठी राजा रोमपदला अनेक युक्त्या सुचवल्या. त्यातली एक म्हणजे त्यांनी कधी स्त्रीला पाहिलं नव्हतं, म्हणजे एक स्त्रीच त्यांना अंगदेशामध्ये आणू शकते असं काही ऋषींनी राजाला सुचवलं. मग त्यांना आणण्यासाठी राजाने एक स्त्रियांचा गट वनामध्ये पाठवला आणि त्या स्त्रिया ऋषी श्रिंग मुनीच्या आश्रमाच्या थोड्याच अंतरावर राहतात आणि त्यांची वाट पाहत बसतात. या दरम्यान एक दिवस ऋषी श्रिंग अचानक फिरत फिरत तिथे पोहोचतात जिथे त्या स्त्रियांनी मुक्काम केलेला असतो. आणि त्या स्त्रियांना बघून ऋषी श्रिंग इतके प्रसन्न आणि उत्साहित होतात की ते त्या स्त्रियांना आपल्या आश्रमवर बोलून त्यांची पूजा करतात. पण त्या स्त्रियांच्या मनात एक भीती असते की जर विभांडक ऋषींना म्हणजे त्यांच्या वडिलांना कळलं तर ते अंग देशामध्ये कधी येऊ देणार नाहीत. मग त्या स्त्रियांनी ऋषी श्रिंगला अनेक प्रकारची मिठाई आणि फळे खायला दिली. ते खाऊन त्यांना नवल वाटलं आणि अशा अनेक प्रकारची मिठाई आणि फळे वस्तू त्यांना भेटतील असं सांगून त्या त्यांना अंग देशामध्ये घेऊन आल्या. त्यांचे अंग देशामध्ये पाऊल पडताच मुसळधार पाऊस पडायला लागला आणि दुष्काळ संपतो. मग राजा रोमपदानी ऋषी श्रिंगला मोठा सन्मान देत आपली दत्तक कन्या शांता हिचा विवाह ऋषी श्रिंग सोबत केला. मग काही काळानंतर राजा दशरथ अंगदेशामध्ये जाऊन शांता आणि ऋषी श्रिंगला अयोध्यामध्ये घेऊन येतात पुत्रकामेष्टी यज्ञ करायला. हे सगळं अगोदरच निर्धारित होतं, शांता आणि ऋषी श्रिंगचा विवाह आणि त्यांचं अयोध्यामध्ये येणं. आता आपण पुढच्या भागामध्ये हे बघूया की राजा दशरथला 4 पुत्र कसे प्राप्त झाले आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये काय काय झालं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.